केंद्र सरकारनं भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलंय। त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रानंही या कामी भरीव योगदान देण्यासाठी किती हिस्सा उचलावा हे नक्की करणं आवश्यक आहे, असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। आज पुण्यात सहकारी संस्थांच्या केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या पोर्टलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। देशभरात ज्या 1555 बहुराष्ट्रीय सहकारी सोसायट्या डिजिटाइज्ड झाल्या आहेत, त्यापैकी 42% सोसायट्या महाराष्ट्रात आहेत। ही या राज्याच्या गौरवात भर टाकणारी गोष्ट आहे, असं ते म्हणाले। पुढच्या 5 वर्षात 3 लाख नवे पॅक्स बनवण्याचं लक्ष्य असून ते ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यामुळे भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी लवकर निवारता येतील। महाराष्ट्र में 1555 में से जोर से ताली बजाना, बाद में 42% सोसाइटी अकेले महाराष्ट्र में है। एक और पूरा देश है और एक और महाराष्ट्र है। जितनी मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी देश भर में है, उसमें से 42% महाराष्ट्र में है। मैं इसलिए आया हूं कि महाराष्ट्र के सभी सहकारिता आंदोलन के नेताओं को बताना चाहता हूं कि हमारी स्ट्रेंथ क्या है। और ये आज से ये 1555 मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी को मैंने आगे कहा, वो सारा काम चाहे रिटर्न फाइल करना हो, चाहे मल्टी स्टेट कोऑपरेटिव स्टेट रजिस्ट्रार से शिकायत करनी हो, किसी भी मेंबर को, किसी भी सोसाइटी को अपना जवाब देना हो, किसी भी सोसाइटी को चुनाव प्रक्रिया की इंफॉर्मेशन देनी हो, आपका बोर्ड का रेजोल्यूशन भेजना हो, और एनालिटिक टूल्स भी इसके अंदर रखे हैं। हर प्रकार का काम ये पोर्टल करेगा। ओटीपी आधारित वापरकर्ता नोंदणी, सहकारी संस्था कायद्यातील नियमानुसार वैधता तपासणी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तक्रारींवरची सुनावणी, नोंदणी प्रमाणपत्र मिळवणं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संवाद साधणं या सुविधा देखील या पोर्टलवर असतील। नव्या बहुराज्य सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठीही हे पोर्टल सहाय्यकारी ठरेल। अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आल्यामुळे या क्षेत्रात क्रांतिकारक बदल व्हायला सुरुवात झाली आहे। अनेक कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा निर्णय असो किंवा या विभागात चेतना निर्माण करण्याचा विषय असो, या क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे केंद्र सरकार सहकार क्षेत्र सुधारण्यासाठी कटिबद्ध आहे हेच दिसून येतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। आय में, इनकम में, उत्पन्न में वृद्धि होगी और ये उनके लिए भी बहुत ही फायदा होगा, जिसके लिए और भी 10,000 एफपीओ स्थापित करने का लक्ष्य भी रखा गया है। केंद्र सरकार ने उसके लिए 7,000 करोड़ का प्रावधान भी किया है। उल्लेखनीय है कि रॉ मटेरियल से लेकर प्रोडक्शन तक, प्रोसेसिंग से लेकर पैकेजिंग तक और स्टोरेज से लेकर मार्केटिंग और एक्सपोर्ट तक सारी व्यवस्था एफपीओ के माध्यम से की जाएगी। मुझे विश्वास है कि ये सारी प्रोसेस एक क्रांतिकारी निर्णय साबित होगा। जागतिक बँकेच्या मदतीनं राज्य सरकार एक स्मार्ट परियोजना बनवत असून त्याअंतर्गत 10,000 गावांच्या पॅक्सना अग्नी बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित केलं जाणार आहे। त्याचबरोबर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे महात्मा गांधींचं ग्राम स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात ज्या प्रकारे देशाचा विकास केलाय, तसा विकास या आधीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले, ही महत्त्वाची गोष्ट आहे। आज राज्यात पायाभूत सेवा सुविधांच्या क्षेत्रात केंद्र सरकारच्या मदतीनं 80,000 कोटी रुपयांच्या योजना सुरू असल्याचं पवार म्हणाले। देशभरातल्या काही रेल्वे स्थानकं अत्याधुनिक बनवण्यात येत असून त्यामध्ये 40 रेल्वे स्थानकं राज्यातली आहेत, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं।